सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात 17 ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी उडणार। फुरसुंगी, मंचर आणि माळेगाव नगर परिषदेची पहिल्या टप्प्यात निवडणूक। पुण्यामध्ये 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू। पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबरला जाहीर होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून हे आदेश। पुण्यातील फुरसुंगी उरुळी देवाची, मंचर आणि माळेगाव नगर परिषदेसाठी प्रथम निवडणूक। 1 वर्षापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या 3ही नगर परिषदेसाठी ही निवडणूक होणार। सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा। सिंधुदुर्गात युती नकोच, भाजप कार्यकर्त्यांची भूमिका। तर युती तुटल्यास राणे बंधू आमने सामने येणार। नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या भाजपात घरवापसीमुळे आमदार चंद्रकांत रघुवंशींसाठी आव्हान। नंदुरबार पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। डॉक्टर विजयकुमार गावितांची भूमिका। तर शिवसेनेने या ठिकाणी भाजप विरोधात काम केल्यामुळे युती करण्याचा प्रश्नच नाही, असंही स्पष्टीकरण। पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक होणार। तर इच्छुकांकडून निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात। उमेदवारांकडून मतदारसंघामध्ये भेटीगाठी वाढल्या। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुलेंच्या सुनबाई तेजश्री करंजुले मैदानात। लवकरच अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीचा वोट जिहाद पाहून मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता। मुंबईवर जर कुणी खाण या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केलं जाणार नाही। अमित साटम यांचा ट्विट करत विरोधकांवर निशाणा।